नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच असेल, थारचं मैदान झालं. 1 नंबरचा मानकरी, 2 नंबरचा मानकरी समजलाच असेल तुम्हाला. आपला लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो पंचम क्रमांकाचा मानकरी, 2 व्हीलरचा मानकरी ठरला. मित्रांनो, आता आपला लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे, त्याचबरोबर विठ्ठलराव बुधकर, अजय शेठ जाधव कलेडोन, बुध मुळकवाडीकरांचा चिक्या, तेजा आणि हरण्या हे नंदी कोणत्या मैदानात पळणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सर्वप्रथम आपण सांगणार आहे मित्रांनो, 11 तारखेला म्हणजेच उद्या बकासूर एक प्रमुख उपस्थिती म्हणून एका मैदानात उपस्थित राहणार आहे. भैरवनाथ यात्रा कमिटी वारगुड येथे ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे आणि या मैदानात गर्णिकेकरांचा राजा आणि बकासूर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहतील मित्रांनो. तर त्या मैदानात पळतील का नाही बकासूर आणि राजा? तर नाही मित्रांनो, बकासूर आणि राजा हे आपल्याला 12 तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे. हे 12 तारखेचं मैदान नक्की कोणतं आहे? तर मित्रांनो, ग्रामदैवत काळभैरवनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त एक भव्यदिव्य असं कोंडावळे केसरीचं मैदान पार पडणार आहे. कोंडावळे या ठिकाणी या मैदानात आपला लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर 100% पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. या मैदानात प्रथम क्रमांक मित्रांनो 2 लाख रुपये आहे, द्वितीय 1.5 लाख, तृतीय 1 लाख, चतुर्थ 70,000, पंचम 50, 6वं 40 आणि 7वं 30,000 अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे. अतिशय सुंदर अशी बक्षीस रचना आहे आणि याच मैदानामध्ये बकासूर आपल्याला 100% पळताना पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, असं समजत आहे की या मैदानात घरचा साज पाळताना पाहायला मिळू शकतो, महाराज आणि बकासूर. कारण या जोडीला मागील मैदानामध्ये अतिशय सुंदर असं टॉपचं ऐतिहासिक असं स्पीड लागलं होतं मित्रांनो. सेमी पास झाला होता, पाऊस पडला त्यामुळं फायनल झाला नाही. त्यामुळं 12 तारखेला ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो. आता पाहूया विठ्ठलराव बुधकर, अजय शेठ जाधव यांच्या चिक्या तेजा हारण्याबद्दलचे अपडेट. हे नंदी नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे? तर मित्रांनो, चिक्या पळण्याची शक्यता कमी आहे, पण तेजा हरण्या हे नंदी तर 100% आपल्याला 13 तारखेच्या मैदानात पळताना पाहायला मिळणार आहे. हे 13 तारखेचं मैदान नक्की कोणतं आहे? 13 तारखेला मित्रांनो सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्यदिव्य असं मौजे विखळे या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे. विखळे मैदान 13 तारखेला. या मैदानात हे नंदी आपल्याला 100% पळताना पाहायला मिळतील. मागील मैदानात चिक्या हरण्या मित्रांनो 4 व्हीलरचा मानकरी ठरलेला आहे आणि आता पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत. तिथे देखील 1 लाख आहे प्रथम क्रमांक, द्वितीय 71, तृतीय 51, चतुर्थ 41, पंचम 31, 6वं 21, 7वं 11,000 अशी मैदानाची बक्षीस रचना आहे मित्रांनो. आणि या मैदानात आपल्याला हे नंदी पळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हरण्या चिक्याची जोडी देखील पळताना पाहायला मिळू शकते या मैदानात. पाहूया. धन्यवाद मित्रांनो.